उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी गडबड नका देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी प्रेम मुक्ती चारी साधियेला प्रेम मुक्ती चारी साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना तेरे मुक्ति जारी साधिए तेरे मुक्ति जावा साधेला हरि मुख माना हरि मुख माना हरि मुख माना हरि मुख माना देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी तेन मुक्ती चारे साधियेला तेन मुक्ती चारे साधियेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना महारातीने मुक्ती जारे साधियेला तेरे मुक्ती जारी साधियेला हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा हरि मुखे मारा पुण्याची गणना 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 गणना
पुण्याची गणना कोण करे अरे मुके माना अरे मुके माना हरी मुके हरी मुके अरे अरे हरी मुके विठ्ठल विठ्ठल देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारे साधिले या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारे जीव्या वेगो करी वेदशास्त्र उभारी भाय सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असू द्याल त्याची मालकी नेता मी तू येत आहे बस बाबा खाली बस विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या पाठांतरातील आणि पहिल्यापासून सर्वांच्या ऐकण्यातील असा गोड असा अभंग आजच्या प्रथम दिवसाच्या निमित्तानं कीर्तनासाठी घेतलेला आहे. आजचा दिवस कुठला आहे? पहिला दिवस. शाळेत काय आम्ही पहिले आलो नाही पण कीर्तनाच्या निमित्तानं का होईना पहिला दिवस भगवंताची सेवा करायला मिळते ह्याच्यात मोठं सौभाग्य आहे. मुळात कीर्तनकाराचा दिवस पहिला असो, मधला असो, शेवटचा असो, नाहीतर काल्याचा असो, कुठलाही जरी कीर्तनाचा दिवस असला तरी त्या ठिकाणी भगवंताचं आणि संतांचं चिंतन व्हावं हा विषय आहे. त्यामुळं आजचा दिवसाचा हा थोडीशी गाडी लेट आली पण मी वेळेत सोडणार आहे. पण तरी पण आपल्याला थोडंसं ह्या मी अभंगाच्या प्रथम चरणावरच बोलणार. देवाची द्वारी उभा क्षणभरी ह्याच विषयावर मी चिंतन करणार आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण आमचा कृपादाने कधीचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो
ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्य ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय राम ज्याच्या मुखाशी आला उदयोतयाच्या भाग्याशी झाला निशान ज्याचे वैकुंठवाशी स्मरा स्मरा तो जय राम स्वामी माऊली ज्ञानोबा या अभंगातून देव संत आणि देवालय वेगळं आहे. बरेच वेळेला मनुष्याला देवाला जायला आवडतं पण देवाच्या जत्रेला जायला आवडतं. देवापाशी थांबायला जायला आवडत नाही महाराज. आमच्याकडच्या जत्रा तशा आहेत सगळ्या. कशा जत्रा आहेत? देवाकडे जात नाहीत ते जातात कुठं? पाहुण्यांच्या घरी जातात. ज्या जत्रेसाठी आलोय ज्या यात्रेसाठी आलोय ते देवाला जावं का नाही जावं? जावं. पण ज्ञानोबरायांसारखा विद्वान महात्मा ह्या महाराष्ट्राला मिळाला हे आपलं भाग्य. ज्ञानोबरायांच्या अभंगावर चिंतन करणे एवढं आपण कोणच मोठं नाही. ज्ञानोबरायांचं फार गोड चिंतन आहे. भगवंताच्या बाबतीमध्ये ज्ञानोबरायांचं चिंतन जगाला ज्ञान देणार आहे. ज्ञानोबरायांचं जर तत्वज्ञान जर अख्ख्या जगात गेलं असतं तर एकमेकाशी युद्धाशी भांडली नसती माणसं गुन्ह्या गोविंदांना नांदली असते. आपण कुठंतरी कमी पडलो. हो, जगाला एक चांगला संदेश देणारा महात्मा म्हणजे ज्ञानोबा आहे. सगळ्यांची अगदी व्यवस्थित मोठ बांधली तर ह्या सगळ्या जगतामध्ये ज्ञानोबरायांसारखा संत मिळणार नाही. पण कमीत कमी आपलं भाग्य चांगलं आहे की ज्ञानोबरायांचं आपल्याला थोडंसं चिंतन मांडता येते. ज्ञानोबरायांना आपण कुठल्या बाजूनं बघावं? श्री ज्ञानोबरायांना आपण बघत असताना आध्यात्मिक दृष्ट्यानं ते संत मोठे आहेत, वादच नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबराय वैष्णव मोठे आहेत, वादच नाही. संत बहिणाबाईने तर अगदी गोड सांगितलं, ज्ञानदेवे रचिला पाया पाया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया देवालया उभारिले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले
ज्ञानदेवी रचला पाया उभालये देवालया. अशा संत बहिणाबाई सांगतात की ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे पाय आहे. आणि अशा देवालयामध्ये आपण म्हणतो ज्ञानदेवी रचला पाया उभालये देवालय. ज्ञानोबरांनी देवालय उभं केलं ना. असे ज्ञानोबराच्या अभंगातून आपल्याला सांगतात देवाच्या दारात उभं राहावं. का राहावं? जगाच्या पाठीवर अंबानीचा बंगला, केवढे मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत. हा काय कमी आहे का एकेकाच्या बंगल्यामध्ये? मला सांगा. तिथं एक वैशिष्ट्य आहे, जेवढा मोठा बंगला मोठ्यांचा असतो तिथं रखवालदार असतो. बरं आमच्याकडं तर आहे, तुमच्याकडे मला माहीत नाही, पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या ठिकाणी मोठे मोठे लोक असतात त्यांच्याकडे काय असतात? रखवालदार असतात. त्याच्यामध्ये परत काय पी असतात. आणि ह्या दोघांची गाठ घेतल्याशिवाय महादेवाची गाठ पडत नाही पडत महाराज. देवाच्या बाबतीमध्ये गोष्टी वेगळ्या आहे. मुळात देवाचं मंदिर केवढं असावं किंबहुना कसं असावं याचं जागतिक तत्वज्ञान फक्त भारतामध्ये. जगाच्या पाठीवर सगळ्यांना धरून चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाला कुठे मिळणार नाही, असा गोड संप्रदाय. पण बरेच लोकांचं असं वैशिष्ट्य आहे की इकडे येऊ वाटत नाही. काही वाटत नाही. हे तर नियमावली आहे. वारकरी संप्रदाय नियम काय आहे? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असावी, कपाळी गंध असावा, मुखामध्ये नाम असावं, आणि दुसऱ्याचं कधी वाईट होईल असं भावना नसावी. नाही तर गळ्यात माळ आहे ना कायम दुसऱ्याचा वाटोळा. सगळे निकष आहेत महाराज. माळ हृदयी कळवळा वैष्णवाचा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा वैष्णवाचा हृदय जिवाळा वैष्णवाचा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा तुळसे माळ गळा गोपी चंद्र टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा तुळशी माळ गाळा गोपे चंदन टिळा हृदय जिवाळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि वैष्णव लोक सांगत असताना हे आपल्या भल्यासाठी सांगतात. जगाच्या पाठीवर आपलं भलं पाहणारे संत आहेत. दुसरं आहेत आपल्याला भलं पाहणारे. काही लोक राजकारणामध्ये म्हणतात, हितली नाही, काय लोक म्हणतात तळागाळाच्या विकासासाठी. काय म्हणतात? तळागाळातील लोकांचा उद्धार होण्यासाठी आम्हाला तुम्हाला वर ढकलायचे आहे. म्हणजे काय करायचे आहे? वर करायचे आहे. म्हणून आम्हाला मतदान करा. त्यांची मनापासून इच्छा नसते. तुम्ही तळात आणि गाळात रुताव हीच इच्छा असते. तळागाळाचा विकास हे स्वातंत्र्य झाल्यापासून हे शब्द आहेत लोकांचे. तळा गाळात. मग हे तळाचा गाळाचा अर्थ तुम्हाला सांगतो. तळातनं वर यायचं आणि पुढऱ्याने गाळात बसवायचं, म्हणजे याचा अर्थ तळात आणि गाळात. संतांचं तसं नाही. संतांनी आपल्याला अगदी गोड परमार्थामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुळात संत ओळखण्यासाठी आपल्याकडं ती दृष्टी पाहिजे. आपल्याला देवानं डोळे दिलेत, दृष्टी दिली, पण संत समजवण्याची आपल्याकडं तेवढी आकलन क्षमता दिली नाही. लोक म्हणतील महाराज संतांचं, हो संतांचं कार्य फार आघात आहे. महाराष्ट्राची ओळख ही संतांच्यामुळे आहे महाराज. लोक म्हणतील काय येण्यासारखं बोलताय तुम्ही महाराज, संतांच्यामुळं. हो विचार करा, जर महाराष्ट्रात आत्तापर्यंत संत जन्मले नसते तर महाराष्ट्राची अवस्था किती बिकट झाली असते. आज सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये महाराज लोकांचा विश्वास अजून समाजातल्या लोकांचा आहे. म्हणून प्रत्येक कीर्तनात म्हणा, प्रवचनात म्हणा, कुणाच्या लग्न कार्यात म्हणा, कधीतरी लोक भरभरून प्रेम करतात. कुणावर? महाराजांच्यावर करतात. संतांच्यावर केलं नाही. आमच्यावर प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत. ज्ञानोबराय असो, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्या ज्या वेळेला ते संत म्हणून अवतार कार्य झाले
संतांच्या नशिबामध्ये त्याही काळामध्ये त्रास होता, आताही त्रास आहे. संत समजवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्या दृष्टीमध्ये संतांना साठवावं लागेल. संत काय सांगतात, आता ज्ञानोबांनी सांगितलं देवाची द्वारी उभा क्षणवरी. आयुष्यातील किती क्षण महत्वाचे आहे ते तुम्हाला सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ महत्वाची आहे, क्षण महत्वाचा आहे. एखादा डॉक्टर आणि एक चांगला पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, चांगला अगदी सधन कुटुंबातील आहे, सगळे पैसे पाणी सगळं बरोबर आहे, आणि पेशंटला सध्या गरज आहे डॉक्टरची. कशाची? डॉक्टरची. पैसे पाणी अडका सगळं बरोबर आहे, पण काय कारणास्तव डॉक्टर 2 तास लेट झाले आणि पेशंट दगावला. काय म्हणजे ट्रॅफिक लागलं किंवा काय गोष्टी लागल्या, वेळेत जर डॉक्टर पोचला असता तर तो जीव वाचला असता. तसं परमार्थामध्ये जीव आपल्याला देवानं दिलाय, पण नक्की कुठं पोचायचं, कुणाचं भजन करायचं, कुणाच्या संगतीत जायचं, ह्या गोष्टी आपल्याला अजूनही समजल्या नाही. आणि जर समजल्या असत्या तर लोकांनी गळ्यामध्ये, गावगावच्या लोकांनी गळ्यात माळा घातल्या असत्या. सुंदर ते ध्यान, तुम्ही म्हणा उभी विठेवरी, मी म्हणलं सुंदर ते ध्यान, तर तुम्ही काय म्हणायचं? सुंदर ते ध्यान उभे विठे, हा सुंदर ते ध्यान उभे करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान. वाह, किती गोड आवाज आहे तुमच्या सर्वांचा. अगदी मंगल वातावरणामध्ये सुंदर ते ध्यान म्हणले की उभे विठेवरी. देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर एक वेगळं समाधान भेटतं. तिथं का जायचं? बरेच वेळेला आपल्या जीवाची उत्पत्ती ही देवापासून आहे, पण मनुष्य तिथं विसरला की आपल्याला लोक म्हणजे आपला जन्म झाला, आता ह्या वयात जर खाय प्यायचं नाही तर महाराज मजा कधी मारायची, खाऊन पिऊन मर, आमचं काही मत नाही. नाही खाल्लं तरी चालतं, पिलं तरी काय होगा. कसं असतंय, कायची भावना चांगली असते आणि त्याला सुधारायचं असतं, पण ते 4-5 जण जे असतात ना शेजारचे, त्याला माळ घालून देत नाही. त्या देतात थांब जरा अजून थोडे दिवस, थांब अजून थोडे दिवस. त्याचं आयुष्य संपतं. त्याचं काय होतं महाराज? आयुष्य संपतं. शेवटला ह्याचं फुलाचं कीर्तन होतं, पण तरी सुद्धा तो जीव त्या देवाच्या मार्गाला लागत नाही. देवाच्या बाबतीमध्ये का जावं? देव आणि संत ह्याच्यामध्ये तफावत आहे. देवाकडं थोडंसं काय आहे, राजकारण आहे. देवांच्याकडं काय आहे? राजकारण. संतांच्याकडं देव म्हणजे देवाने राजकारण भरपूर केलेलं आहे. हो, जे सज्जन आहेत त्यांचा सांभाळही केलेला आहे, आणि जे सज्जन आहेत त्यांना त्रासही दिलेला आहे. म्हणजे डबल आरती देव आहे. संतांचं तसं नाही. संतांनी एकदा रेल्वे जशी एका रोलावून चालती, तसं संतांचा मार्ग आहे. मार्ग दावून आधी गेले, मार्ग दावून गेले आधी, 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 मार्ग दावून गेले आधी. ओ दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तिने पंथे चालू जाता, तिने पंथे चालू जाता, तिने पंथे चालू जाता, तिने पंथे चालू जाता. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, मार्ग चालू जाता, तेज पंथ चालू जाता, तेज पंथ चालू जाता, तेज
पंथ चालू जाता मार्ग जाऊन गेले आधी दयाने तिने पंथी चालू जाता ना पडे गुंता कुठे काय मार्ग जाऊन गेले आधी दयाने त्याची पंथ चालू जाता न पडे गुंता कोटे काही विठ्ठल विठ्ठल देवाच्या द्वार आणि त्या द्वारामध्ये सुख आहे. लोक म्हणतील महाराज देवाच्या द्वारामध्ये सुख आहे, हे आम्हाला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? नुसतं दारात थांबला पुण्य भेटतं असं नाही. देवाची द्वारी उभा शनभरी. आयुष्यामध्ये पूर्वीच्या काळी लोक अशी होती महाराज गाव पातळीवर, सकाळी उठले की आंघोळ करायची, पहिल्यांदा कामधंदा करायच्या अगोदर गावातल्या सगळ्या मंदिरात पाया पडायची आणि मग आपल्या कामधंद्याला सुरुवात करायची. लोकांनी मंदिरं मोठी बांधली, पण मंदिरात जायला काय मानत? वाईट वाटतं कधी कधी. एकेकाचं मंदिर करोड करोड रुपयाचं असतं आणि देवाच्या दारात सप्तेशिवाय कुणी जात नाही, कुणीच जात ना. वाईट वाटतं कधी कधी. मग एवढं मोठं मंदिर बांधायचं, मग देवाच्या दारात कोण नाही. देवाच्या दारात लोक जातात, पण देवऋषाच्या दारात जातात, देवाकडे जात नाहीत. तुमच्याकडे आहेत का देवऋष? आहेत का? हा आहेत. म्हणजे महाराजांनी अगदी गोड सांगितलं. असतील बाबा, काय सांगता येत नाही, पण ते गल्ली गल्लीत एक एक देवऋष आहे. लोकांचा वग तिकडे आहे, पण ज्ञानोबरायांनी देवऋषाकडे नाही जायला सांगितलं, देवाकडे जायला सांगितलं. आणि देवाकडे गेल्यानंतर काय होतं? जीवाचा उद्धार होतो. पण देवाकडे पोहोचण्यापेक्षा मधला घटक आहे देवालय. देवाची द्वारी उभा शनभरी. देवाचं नाव घेण्यापेक्षाही सगळ्यात जास्त मोठं पुण्य देवाच्या दारात थांबलेल्याच आहे. लोक म्हणतील महाराज हे कशावरनं? बघा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुम्ही पोचला, सगळे आपण पोचतो. कुठं पोचतो? पांडुरंगाचं मंदिर आहे, गोड मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपण गेल्यानंतर आपल्याला महाद्वार म्हणतो. आपण काय म्हणतो? महाद्वार. विठ्ठल 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 देवाचे अनेक द्वार आहेत. देवाची द्वारी उभं शनभरी. आपण महाद्वारामध्ये पोचलो. पकडून चला, पांडुरंगाच्या मंदिराच्या दरबारामध्ये आपण काय पोचलो? मंदिरात पोचलो. त्या द्वाराला काय नाव आहे? वाह, काय गोड नाव पडलं असेल हो महाद्वाराचं. जगाच्या पाठीवर अनेक नगरी आहेत देवांच्या, अनेक क्षेत्र आहेत, फक्त पांडुरंगाच्या दरबारातच महाद्वार आहे. कुठे तुम्ही कुठल्याही क्षेत्रावर बघा, महाद्वार कुठे तुम्हाला पाहायला मिळणार? मग त्या महाद्वारामध्ये गेल्यानंतर नुसतं समाधान होत नाही, तर लोकांचं हृदय भरून होतं. मग देवाच्या महाद्वारातनं देवाच्या दारात नुसतं आपण पोचलो तर आपल्याला त्या पांडुरंगाचा सहवास सापडतो. एक क्षण असो, दोन क्षण असो, थोडासा काय होईना देवाचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे. रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये जर मनाला शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर देवाशिवाय उपयोग. आतापर्यंत आपल्यावर किती अन्याय झाला आहे महाराज. हे देवालय सांभाळायचं आणि देवामध्ये थांबायचं, इथं देव शिल्लक राहत नव्हते. हो, मोगलांचं सारखं अतिक्रमण, उठायचं सुटायचं तलवार आणि मंदिर तोड. त्या रायगडावर गेल्यावर आमचे दीपक महाराज आम्ही कधी कधी जातो. आता या 2-4 वर्षात जमलं नाही, पण ते समोरचा नंदी बघितला की तळपायच्या काळात आमची मस्तकात जाते का. अरे किती त्या मला सांगा, त्या नंदी हा निर्जीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी प्रेमपूर्वक पद्धतीने तो नंदी बसवला, आत महादेवाची पिंड बसवली. आता तिथं केले म्हणतात काहीतरी काम, पण त्यावेळेला मोगलांनी बाकी काय हिंदू समाजातली माणसं तर मग विचार करा, दगडाला एवढे चुचून चुचून मारत होते. कशाला? दगडाला. माणसांची अवस्था काय केली असेल जरा विचार करून बघा. त्या काळामध्ये देवाचं दार जतन करण्यासाठी देवाच्या दारामध्ये काय आहे? देवाच्या दारामध्ये इच्छाशक्ती चांगली होती. देवाच्या दारामध्ये एक ऊर्जा आहे. जी ऊर्जा प्राप्त करून घ्यायची असेल तर देवाच्या दारात जावं लागतं. लोक म्हणतील महाराज देवाच्या दारामध्ये कोण कोण गेलं? तुम्ही आपण तर सर्वसामान्य जातोच,
पण जेवढे राजे महाराजे आहेत त्या सर्व लोकांनी पूर्वीच्या काळी किंवा आत्ता पण देवाच्या दारात निवडणुका नुसता झाली देवाच्या दारात जायचं नसतं, नाही तर लोक देवाला देव मतदान करायला येणार आहे. काय लोक प्रचार करताना देवाला सुद्धा सोडत नाहीत. तेवढ्या पुरतं देवाच्या दारात जातील. कुठं? तेवढ्या पुरतं. देवा हे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे आणि मी आलोय, जरा तुझा आशीर्वाद कुणाला लावू दे. ह्यानं अख्ख्या गावाला लुटलेलं चालतं. पण देवाचा दाराचा काय पाहिजे? आशीर्वाद पाहिजे. देवाचा आशीर्वाद लगेच भेटतो काय? असं आहे. देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर आनंद मिळाला पाहिजे, तो भक्तीचा आनंद मिळाला पाहिजे. देवाच्या दारामध्ये थांबल्यानंतर आनंद प्राप्त करायचा तर भजनाचा आनंद मिळाला पाहिजे. आता तुम्ही सर्वजण 2 तास या ठिकाणी आहे, उद्यापासून पकडा ज्ञानेश्वरी पारायण ना, म्हणजे वाचन चालू आहे का नुसतं वा वा वाचक किती आहेत सध्या? म्हणा 5 नाही तर 6, आपल्या तर वाढतच नाहीत. किती आहेत? वा 1 2 3 4 5, ठीक आहे 5 तर वाचक आहेत. संध्याकाळचा हरिपाठ होतो, रात्री कीर्तन होतं. आपल्याला त्या गोष्टी बघायच्या नाही. फक्त इथं अख्ख्या गावामध्ये समजा 1,500 लोक असतील. किती हजार असतील? 1,500 मी म्हणतोय कीर्तनाला फक्त 200 पकडा, 150 दिसतात. इथले 150 लोक आली. मग जास्त भाग्यवान हे 150 आहेत का 1,500 आहेत? 1,500 भाग्यवान आहेत. वा पाय धुवून गावानं पाणी पिलं पाहिजे तुमचं. 150 भाग्यवान आहेत का? देवाचे द्वारी भाषण बरी. तुम्ही 2 तास या ठिकाणी थांबला. मला सांगा हे जे सुख आहे 2 तास थांबण्याचं, हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. जीवन आहे तोवर कीर्तन भजन प्रवचन ऐकावं. भजनामध्ये रमावं. देवाच्या दारात का जायचं आहे? तिथं काय मिळतं? भजन मिळतं. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात प्रेम माझा विठ्ठला प्रेम माझा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम माझा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला 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 गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठल प्रेम मागा विठ्ठल प्रेम मागा विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज जीवनामध्ये का जागलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. देवाच्या दारामध्ये ते प्रेम भेटतं, अन्यत्र कुठेही प्रेम मिळत नाही देवाच्या दारामध्ये. आणि हिंदू समाज आजही भाग्यवान आहोत की आपल्याला आनंदानं देवाच्या दारामध्ये काय मिळतो. हॉटेल बंद झाली पण समोर चूल चालू आहे. आणखीन काय कृपा पाहिजे? हा हा उद्यापासून मेज बंद होतील काही दिवसानं. पोरं मुंबई पुण्याला शिकायला घरी येतील. मग तिला आता खायलाच नाही तर काय सांगण्याचं तात्पर्य काय? आता इथं देवाच्या दारामध्ये आहे. देवाच्या दारामध्ये आपण भजन करतोय, चिंतन करतोय, कीर्तन करतोय. मग उपाशी मारलं का देवानं?
हा हे वैशिष्ट्य आहे. थोडासा का होईना नाही गॅस लाकडं तर कधीतरी दिवस यावेत. पुन्हा ते दिवस येईल. जसा मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ म्हणले मी पुन्हा येईन, तसं चुलीवरचे दिवस सुद्धा लोकांना आठवायले मी पुन्हा चुलीवरच येईन. काय माणसाला कालच अमरापूरच्या एका पिक्चरचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. म्हणली महाराज माझं आयुष्य गेलं चुलीवर. काय म्हणले? माझं आयुष्य गेलं चुलीवर. चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे आमचा आवडीचा आहे. हा कधीतरी फुकणी आता नसली तर हुडकून काढतील. नामशेष झाले फुकणे कोणाकडे. आता गावात 4 फुकणे सापडतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की देवाच्या दारामध्ये आपण आहोत. अख्खं जग आता सध्या गॅससाठी तडपडते. अशा वेळेला देवाच्या दारामध्ये चुलीवर का प्रसाद होईना आपण प्रसाद घेतोय. आणखीन कृपादृष्टी काय पाहिजे. देवाच्या दारामध्ये तुम्ही भजन मिळतं, भोजन मिळतं, प्रसाद मिळतो. देवाच्या दरबारात सगळ्यात जास्त संतांचा आनंद मिळतो. देवाच्या दारात सगळ्यात जास्त आनंद कुठला असेल? संत प्राप्तीचा आनंद मिळतो. म्हणून देवाच्या जागेची गरज आहे. लोक म्हणतील महाराज गावात एखाद्याचं देव नावाचं घर असेल, तिथं नाही, ते देव नाही. हिथं कुठला देव ज्ञानोबरांनी सांगितलं नाही. पण एवढं आहे, ज्ञानोबरांची भाषा ही कुट भाषा आहे. ज्ञानोबरांनी देव जरी म्हणले तरी सगळ्या देवांचाही तो देव, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. देवाची द्वारी सुभाषणवर तिने मुक्तिचारी. म्हणजे तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये गेला तर वैकुंठवासी नामदेवप्पा सांगायचे की ते मंदिर हे पांडुरंगाचं मंदिर. आपण ते त्या आता इथं समोर कोणाचं मूर्ती आहे? खंडोबाची जरी मूर्ती असेल तर पाहत असताना त्या ठिकाणी त्या खंडोबाच्या बरोबर आपल्याला काय दिसला पाहिजे? परमपिता पांडुरंग परमात्मा दिसला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाला विशेष महत्त्व आहे. देवाच्या प्राप्तीसाठी काही लोक यज्ञ करतात, तपश्चर्या करतात, लाखो रुपये खर्च करतात. ज्ञानोपराय म्हणले अरे येड्या तू एवढा खर्चाच्या भानगडीत पडू नको. तू नुसता देवाच्या दारात थांब, तुझं आयुष्याचं कल्याण होईल. अभंगाच्या पहिल्या देवाची द्वारी उभा गणवारी, 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 देवाची द्वारी उभा गणवारी. तेने मुख जाने दाद येला, तेने मुख जाने दाद येला, तेने मुख जाने साधेला दिएला, हरी मुखी मरा हरी मुखे मारा, हरी मुखी मरा हरी मुखे मारा. तेने मुक्ती जाने साधेल्या, तेने मुक्ती जाने साधेल्या, तेने मुक्ती जाने साधेल्या. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. देवाची द्वारी उभा गणवारी, ओ देवाची द्वारी उभा गणवारी, देवाची द्वारी उभा गणवारी, देवाची द्वारी उभा गणवारी. तेने मुक्ती जारी स्वादियेला, तेने मुक्ती जारी स्वादियेला, हरी मुखी मरा हरी मुखे मारा, हो हरी मुखी मरा हरी मुखे मारा. तेने मुक्ती जारी साधियेला, तेने मुक्ती जारी साधियेला, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे एकदा ह्या आवाजासाठी टाळ्या द्या. हे 2 गायक नसून ह्या सप्त्याचा आत्मा आहे. गायन आणि कीर्तनामध्ये मृदंगाचार्य असे सगळे गोड जर सिस्टीममध्ये लागले आणि अशी रंगत मला तर पहाटे 5 पर्यंत कीर्तन करू वाटते. हो काय गोड आवाज आहे. हा देवाची द्वारी उभा शनवरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये आज जी मंदिरं जिवंत आहेत, आज
हे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच, नाहीतर अन्यथा हिंदीमध्ये एक म्हण आहे, काशी की कला जाती तो मथुरे में मस्जिद होती, अगर शिवाजी ना होता तो सबकी सुन्नत होती. ह्या मंदिराचं रक्षणाचं काम, साधू रक्षणाचं काम, प्रजेचं रक्षणाचं काम जर हे कोणी केलं असेल तर माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कधी कधी डोळ्यात पाणी उभं राहतं. मला काय ते मावळे होते, आपल्याला काय मंदिर दिसतं, अरे पण ते मंदिर वाचलं कुणामुळं, ह्याचा थोडा तरी अभ्यास आपण केला पाहिजे. एवढा तो पूर्वीचा काळ एवढा विचित्र आहे. चालत्या लग्नामध्ये मुली पळवून नेत होत्या महाराज. आता आपल्या पळून जाते त्याची गोष्ट वेगळी आहे, कधी कधी वाईट वाटतं. हो, आता कालच मोनालिसा गेली पळून. हो, अरे मला आश्चर्य वाटतं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला किंवा देशामध्ये शूरवीरांनी देश घडवला, त्यांच्या काळामध्ये ते मोगल लोक काय करायचे त्या काळात, लग्नातनं मुली पळवून न्यायच्या. आता प्रेमाच्यामुळं मोबाईल झाला, आता व्हॉट्सअप झालं, लगेच चलो कायदा बी लगेच तयारच असतो. संरक्षण द्यायचं कुणाला, हा वाह, देशातला असा कायदा चांगला आहे की पळून जाण्याला काय करायचं, संरक्षण द्यायचं. काय बोलायचं, कलियुगाचा फेरा वेगळा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे माझं की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपला महाराष्ट्र उभा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारखा धिप्पाड, ज्याच्या ताकदीचं वर्णन असं आहे की एकदा काय प्रसंगानं त्याच्याकडे पार आली. काय आली पार, कुणाला माहित आहे. आता वसंत बुवाला चांगली माहित आहे पार कशी आहे. साधी पार नाही ती, बारकी छोटी छोटी. हा पार म्हणजे अशी माझ्या उंचीसारखी 5.5 फुटाची अशी पार, मजबूत नमुन्यावारी तो असा काय करत होता. पार कुठलंही साहित्य नसताना अफजल खान काय करायचा, वाकवायचा. मग तिच्या ताकदीचा आपण अभ्यास घ्या की तो दिसत कसा होता. मी त्याला मला पाहायला मिळालं तर त्या काळात नाही, हे सातारा जिल्ह्यात एक चित्र आहे. अफजल खान कसा होता ते आमच्या औंधाच्या म्युझियममध्ये चित्र आहे. त्याला मी पाहतच बसलो. हे मोठा म्हणला वैरी आहे आपल्या म्हणजे अफजल खान हा खतरनाक वैरी होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर मोठा वैरी असेल तर अफजल खान होता. आणि अशा वेळेला मनुष्य पुढचा वैरी धावून येतोय. अफजल खानालाही वाटलं पहिल्यांदा आपण मंदिरं पाडावं, देवाची द्वारी, तोही जाणं आणि भक्तही जाणं फरक आहे. तो देवाच्या दारात गेला, हिंदूंच्या भावना दुखवायला गेला. ते काय तिथं पूजा पाठ करायला गेला नाही. तिने काय केलं, मूर्त्या तोडल्या. दलमजल गावात कुठं बी येऊ द्या, ह्या पट्ट्यातनं आपल्या तो गेलेला आहे. दलमजल करत मूर्ती तोड, ही कर ती कर, सगळ्या गोष्टी करत गेल्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानसिकता कुठंतरी आपली स्थिर करायची होती. विचार करण्याची गोष्ट आहे. कधीही मनुष्याला संकट आलं, मी तुम्हाला कधी सांगतो, आत्महत्येचा विचार तुमच्या मनात जरी आला तर तेवढ्या सेकंदाला ताबडतोब मंदिरात जाऊन बसायचं. तुमच्या मनातला दुसऱ्या मिनिटात विचार गेलेला असणार. एवढी ताकद आहे महाराज मंदिरामध्ये. किती मिनिटात जाऊन बसायचं, किती संकट येऊ द्याल, काय अगदी जे काय संकट येईल 2 मिनिटं तुम्ही देवाच्या दारात बसा, तुम्हाला समाधान होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जर काय विचार केला असेल तर आपली मानसिकता ही पुढच्याला मारायची आहे, पण त्यासाठी अगोदर आपल्याला ऊर्जा प्राप्त करून घ्यायची आहे. आणि मग देवाच्या दारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धावा केला, आई जगदंबेची उपासना केली. रोज छत्रपती शिवाजी महाराज शिवलिंगाची पूजा करायची. स्फटिकाचं शिवलिंग आहे, आज आहे प्रतापगडला. मी काय खोटं बोलत नाही, तुम्ही जाऊन बघा. पूर्वीच्या काळी राजे महाराजे पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नव्हते. आत्ताचे फक्त लोक पूजाच करतात, पण ती पेटपूजा करतात. छत्रपती शिवरायांचा आदर्श फार गोड आहे महाराज. मग महाराजांना देवाच्या मंदिरात जाऊन का थांबू वाटलं. ज्ञानोबरायांचे तत्वज्ञान, देवाचे द्वारी उभा शनभरी, जीवन मरणाच्या चक्रव्यूहामध्ये. हिथं छातीटोकपणे कोण सांगू शकत नाही की पुढच्या 15 वर्षात मी आहे का नाही. काय का गावामध्ये कोण असं
की पुढच्या 15 वर्षामध्ये महाराज मी जगणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही म्हणला मी आहे, मी बघायला पाहिजे पण ज्यांना क्षणाचाही ज्या वेळेला आपल्याला विसर पडतो, मनुष्य फक्त स्मशान आणि देव ह्या 2 ठिकाणीच घाबरतो. स्मशानात का घाबरतो? समोरची चिता पाहत असताना त्याच्या मनामध्ये 2 मिनिटं का होईना लक्षात येतं की मी ह्याचा बांध रेटलेला आहे, मी ह्याची 5-50 एकराचं सोनं जमीन सुद्धा लाटलेली आहे, खोट्या साया मारून डुप्लिकेट अंगठं मारून सगळं काय केलेलं आहे. जुन्या काळात सोनं भरपूर असायचं, किलो सोनं, सगळं काय केलेलं आहे. आणि आयुष्यातील केलेलं पाप लोक तिथं अशी प्रवचन करतात. वाह महाराज, कधी कधी वाटतं कीर्तन बंद करून नुसत्याच त्या सभा ऐकाव्यात. कुठल्या? वाह काय गोड सभा असतात त्या. तिथंही सभा असतात आणि इथंही कीर्तन असतं, पण तिथं ऐकणं आणि इथं ऐकण्यात फरक आहे. तिथं नुसतं ऐकलं जातं पण आचरणात आणलं जात नाही, आणि कीर्तनामध्ये इथं सांगितलं जातं, ह्या गोष्टी आचरणात आणल्या जातात. म्हणून देवाच्या दारात जायचं. देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवरायांनी आशीर्वाद प्राप्त घेतला आणि अफजल खानाचा वध केला. खून करणं वेगळं आणि वध करणं वेगळं, दोन्ही शब्दामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. मग देवाच्या दारामध्ये छत्रपती शिवरायांनी आशीर्वाद प्राप्त केला. संतांनी काय केलं? संतांनी एकच सांगितलं, काय? तुझं पाहता सामोरी सामोरी, तुझं पाहता सामोरी, तुझं पाहता सामोरे, पाहता सामोरे, तुझं पाहता सामोरे. ओ दृष्टी नबी रे माघारे, दृष्टी नबी रे माघारे, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया, माझ्या चित्ता तुझ्या पाया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. हा संत देवाच्या दारात गेले पण थांबले नाहीत. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया. देवाच्या दारामध्ये सुख आहे महाराज, म्हणून आयुष्यामध्ये थोडंसं का होईना देवाच्या दारामध्ये जाऊन बसावं, देवाच्या दारामध्ये आनंद लुटावा, देवाच्या दारामध्ये भजन करावं. लोक म्हणतील महाराज देवाच्या दारामध्ये भजन करावं. आता देवाच्या नावानं आपण तमाशा भरवतो, तिची गोष्ट वेगळी. परवाच आमच्या तालुक्यात एक कार्यक्रम होता, झाला कॅन्सल, नाही तर आभरून निघायचं काम होतं. हो, जगद्गुरु तुकोबरायांच्या बीजोत्सवाच्या निमित्तानं तमाशा. बरं, तमाशा गौतम पाटल्याचा तमाशा. हो, त्याच्यात पुरुषांनी विरोध नाही केला महाराज. हा, ह्या सातारा जिल्ह्यातल्या रणांगणी म्हणल्या वास तुकाराम महाराजांच्या बीजाच्या निमित्तानं एवढा कार्यक्रम तेवढा कॅन्सल करा. मानलं पाहिजे महिलांना. त्या काय सांगितलं, हा तुम्ही कुठल्याही यात्रेला भरवा, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या निमित्तानं असलं काही नको का. ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्त्रीला एक आदर्श मानलेला. जाई वो तुम्हाती न करी सयाच, जाई वो तुम्हाते न करी सयाच, जाय वो तुम्हाते न करी सयाच, जाय वो तुम्हाते न करी सयाच. जाई वो तुम्हाते न करी सयाच, जाई वो तुम्हाते न करी सयाच, जाय वो तुम्हाते
तुम्हात नगरी जाया आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो जाईव तुम्हात नगरी जाया जाईव तुम्हात नगरी जाया आम्ही विष्णुदास दैत्य नभोय आम्ही विष्णुदास दैत्य नो जाईव तुम्हाते नगरी जायाच जाईव तुम्हाते नगरी जायाच असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात महाराज देवाच्या दारात ज्ञानोपराय सांगतात देवाच्या दाराचं मग आपण देवाच्या दारात का जात नाही मला हा कधी कधी प्रश्न पडतो मनुष्यानं देवाच्या दारामध्ये जावं कधी कधी देवाला विनंती करा देवा आयुष्यामध्ये आमचा जन्म जरी गेला ना कधी तुम्ही बघा मंदिराची कामं केलेली किंवा मंदिराचे आमचे विलासभाऊ या ठिकाणी आहेत माझं महादेवाचं मंदिर पडलेलं होतं योग यावा लागतो जेवढी वर्गणी मला बाकीच्या गावात गोळा झाली नाही तेवढ्या प्राचीन शिवमंदिराला हातभार ह्या अमरापूर गावाचा लागला हे कधी विसरू शकत नाही 1500 के कधी आम्ही असं म्हणलं नाही की एवढी देणगी दे योगायोगानं ते महादेवाचं मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण ते मंदिर एवढं पवित्र आहे की ज्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज येऊन गेलेत देवाचे द्वार का महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसत्या लढाई केल्या नाहीत महाराज देव आणि दर्शन आणि साधू संतांचं दर्शन हे राजांचं ब्रीदवाक्य होतं राजे जात होते संतांच्या दर्शनाला जात होते देवाच्या दारात जात होते म्हणून महाराष्ट्रामध्ये देवाच्या दाराला फार मोठं महत्त्व आहे पांडुरंगाला जे अलंकार घातलेले आहेत पूर्वीचे अजून ते अलंकार जिवंत आहेत म्हणजे अजून पाहायला आपल्याला ते मिळत आहेत लोक म्हणतील महाराज मग ते अलंकार अजूनपर्यंत का शिल्लक राहिले ते बडव्यांच्या ताब्यात होते म्हणूनच शिल्लक राहील बडवे आणि उत्पात ह्या 2 जणांनी पूर्वीपासून आलेलं सोनं आणि नाणं हे आलेलं देवाचंच आहे आपल्या घरचं नाही म्हणून 300 400 वर्ष सांभाळ केला पण नशीब असं आहे ते मी बघायचं देवाच्या दरबारात देवाचा जरा 2 गोष्टी आहेत जो जास्त देवाची सेवा करतो सगळ्यात जास्त त्रास त्याच्याच नशिबात पण तरीसुद्धा संतांनी सांगितलं नाही तर जा पण देवाच्या दारात तुझा त्रास सांगण्यासाठी जाऊ नको तिथं भजन करण्यासाठी जा भजन कुणाचं एक गाव आम्ही एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम हो एक गाव आम्ही विठोबाचे नाम 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 हो एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कपडे म्हणा आणि कपडे कामना याता आणि कपडे कामना याता म्हणून या वाटा सूक्ष्म दुसर म्हणून या वाटा सूक्ष्म दुसर आणि काचे काम नाही आता आणि काचे काम नाही आता आणि काचे काम नाही आता मोडोली आवाटा जोका मधुसार हो मोडोली आवाटा जोका मधुसार जोका मधुसार जोका मधुसार देवाच्या दारात बसून त्या देवाचं नाव घ्या एक गाव आम्ही विठोबाचे ज्ञानोबराने सांगितलं रे देवाचं नाव घ्या रामाचं नाव घ्या कृष्णाचं नाव घ्या पण त्या हरीचं नाव घ्या म्हणून अभंगाच्या द्वितीय चरणात सांगितलं हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे
मुखे माना हरी 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 मुखे माना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे माना 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 हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना ओ हरे मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे ओ पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे मना 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 विठ्ठल विठ्ठल विठला 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 ज्ञानोपर सदा सोने संसारे जीवा वेगो करी वेदशास्त्रो भारी बाह्य सदा जिथं वेदाला सुद्धा देवाचं अस्तित्व मान्य आहे म्हणून त्या जीवानं वेदाला ग्राह्य धरावं पण ते करत असताना वेद ज्याची स्तुती करतात तो भगवान गोपाळकृष्ण आहे कसा सर्वांच्यावर प्रेम करणार आहे काय सांगावं त्या देवाचं वर्णन कधी कधी असं वाटतं आमच्यासारखी पुण्य जगात कुणाला नाही म्हणजे आमच्यापेक्षा आमच्या मालकांची लोकमधील महाराज का हो साक्षात परमपिता पांडुरंग परमात्म्याने त्यांच्याशी बोलावं जयराम स्वामींची आणि कृष्णाप्पा स्वामी तर कृष्णाचे फार मोठे भक्त होते हो जयराम स्वामीचे गुरु साक्षात भगवंताने त्यांना भेटावं एवढं थांबून उपयोग नाही भगवान गोपाळकृष्णानं बाळ क्रीडा जशा केल्या तसा भगवान गोपाळकृष्णानं पुन्हा वडगावच्या मठामध्ये लहान स्वरूपात दर्शन द्यावं म्हणजे मला सांगा केवढी मोठी कृपादृष्टी आहे भगवान बरं त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून 33 कोटी देव तर आमच्याकडे आहेत पण सगळ्या देवांचे देव हे सगळे आमच्या मठामध्ये आहेत आणि देवाच्या दारात थांबल्यानंतर खरं सांगू समाधान भेटतं का 33 कोटी देवांच्या संगतीत राहणारा हा प्राणी म्हणजे 1-2 लोकांच्या संगतीत नाही की ते आपल्यापाशी पैसे कमी असू द्या 33 कोटी देव संगतील आहेत त्यामुळं मला का कुठल्या गोष्टीची काळजी वाटत कधी आज ताकात कधी काळजी वाटली नाही 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आणि 33 कोटी देवातले प्रमुख देव हे 2 राम कृष्ण हरे आपण म्हणतो तो परमपिता पांडुरंग परमात्मा असो किंवा भगवान गोपाळ कृष्ण असो भक्तांच्यावर प्रेम करतात व्यासाने काय सांगितलं ज्ञानदेवा म्हणे व्यासाच्या गुण्या
आणि द्वारकेचा राणा पांडवा पांडवा घरी. जगाचा मालक असा भगवान गोपाळ कृष्ण काय सेवा करावी महाराज पांडवांची. आपल्या गावामध्ये आपल्याला फोन लावून बोलवावं लागतं. आजचा रोजगाराला आज सांगावं तर 4 दिवसानं तो रोजगारी दारात येतो. ही आपली अवस्था आहे. अर्जुनाचे रथी होय होय हा सारथी अर्जुनाचे राजे होया सारथे बक्षी बोले सुधाराजे बक्षी बोले प्रीते उचलीच्या काही नेने भगवान तिच्या भावावरते ते कोणी तिचे बाबा उचली जगाये नेने भगवान तिसे बाबा बघते देखो लिया तिसे बाबा बघते अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवान परमात्मा अर्जुनाचे घोडे दाव. व्यासाचे या कोणा व्यासाच्या कोणा ज्ञानदेव व्यासाचे या कोणा ज्ञानदेव माने व्यासाचे या कोणा व्यासाच्या कोणा ज्ञानदेव माने व्यासाच्या कोणा द्वारकेदाराला पांडव घ्या द्वारकेचा द्वारकेदाराला पांडवा हो द्वारकेदाराला द्वारकेदाराला पांडव घ्या द्वारकेदाराला पांडवा हरी मुगे माना हरी मुगे माना हरी मुगे माना हरी मुगे माना हरि मुगे माना ओ हरि मुगे माना हरि मुगे माना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण पुण्याची गणना पुण्याची गणना कोण पुण्याची गणना पुण्याची गणना कोण पुण्याची गणना पुण्याची
माझ्या वाट्यालेली ही कीर्तनाची सेवा, ही पहिल्या दिवसाची सेवा आहे. अभंग कुठला घ्यावा जरा दंडक असतो, तर पहिल्या दिवशी जरा संतपर देवाचं चिंतन व्हावं. आणि वारकरी संप्रदायामध्ये हा कीर्तनाचा आनंद आहे. तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही असा, अशी जर गोड साथ मिळाली तर कीर्तन करायला फार आनंद वाटतो. आणि ह्या दोन्ही माऊल्यांचं मी खऱ्या अर्थानं ह्या परिसराच्या वतीनं आभार मानतो की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये गोड गायनानं वारकरी संप्रदाय सेवा करतात. देवाच्या दारामध्ये आता हे सुरुवात झाली, तुमची नाही आम्हाला बी आहे. फोटो काढल्याशिवाय हो का स्वयंपाक व्हायचा. पण मला पुढे जायचं आहे, गडबड आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण पुढचे जरा नियोजित वेळे जरा पुढच्या ठिकाणी अजून एका ठिकाणी जायचे आणि थोडं लांब जायचे. पण 5-10 मिनिटं वाढवतो तुमच्यासाठी. विठ्ठल 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 पुंडली वरदे वार विठ्ठल पंढरीनाथ भगवान विषय आपला चालला भगवान गोपाळ कृष्णाचा. भगवान गोपाळ कृष्ण सांगतात की जिथं साधू संतांचा अन्याय आहे, जिथं माझ्या भक्तांचा अन्याय आहे, त्या ठिकाणी मी काय करतो, उभा राहतो. कौरव आणि पांडवांची जी काही युद्धनीती आहे त्यामध्ये तुम्हाला कोणाला वाटते देव कुणाच्या संगतीत राहायला पाहिजे होते? कुणाच्या संगतीत राहायला पाहिजे होते? पांडवांच्या, बरोबर. पण दोन्ही भाव आहेत, ओ सख्खे भाव असल्यासारखे आहेत. हा पण थोडस विठ्ठल 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 पण कौरवांच्या नशिबामध्ये देवाची संगत नाही महाराज. देव कधीही दुर्जनाच्या संगतीमध्ये नसतो, पहिलाही नव्हता आणि आताही नाही. भक्तारा के पाया पाची, भक्तारा के पाया पाची, भक्तारा के पाया पासे, भक्तारा के पाया पासे. उभा राहिला, पांडवांच्या बाजूने उभा राहिला, कौरवांच्या बाजूने उभा राहिला नाही. पण त्याचं असं वैशिष्ट्य आहे देवाचं, देव सज्जनांच्या संग, मग आपण सज्जन वागावं का दुर्जन वागावं हे तुमच्या हातात आहे. हो, मनुष्याला जीवन जगण्याला स्वातंत्र्य दिले, पण एवढं स्वातंत्र्य दिले असं नाही
हो, आता मुली दारू पण प्यायला लागल्या. काय किती स्वातंत्र्य असावं. हो, इथं बसण्यानं वाईट वाटून घेऊ नये, पण कधी कधी टी व्हीला ह्याला बघायला मिळालं. तर परवाचा रंगपंचमीचा कार्यक्रम पाहिला. भगवान परमात्म्याने पांडवांच्या संगतीत असो, गोपिकांच्या संगतीत असो, गोपाळाच्या संगतीत असो, प्रेमानं लोकांना जवळ केलं. देवाच्या संगतीमध्ये समाधान भेटतं. महाराज पांडव एकनिष्ठ राहिले. कुणाबरोबर? देवाबरोबर. बरं, देवाला काय म्हणजे तसं जर म्हणलं तर देवाला काही कमी नव्हतं. सगळं काय देवाबरोबर आहे. अर्जुनाच्या बरोबर थांबायचा, घोडे सांभाळायचा, बरोबर थांबायचा, सल्ला द्यायचा, सगळं काय गोष्टी देवाने केल्या. अर्जुनाला कुठल्याही गोष्टीमध्ये त्रास दिला, पांडवांना कुठल्या गोष्टीमध्ये त्रास. बरं, भगवंतानं स्वतः अख्ख्या महाभारतामध्ये एकही सैनिक मारला नाही. तुम्ही बघा, मला सांगा, देवानं सैनिक मारला. सल्ला देण्याचं काम चांगलं असतं. कुणाचं? भगवान गोपाळ कृष्णानं भगवद्गीतेमध्ये आपल्याला सल्लाच दिलाय ना. गीतेचा उपदेश तुम्ही वाचून बघा, किती गोड दिलाय की आपल्याला कसं जगावं, काय चालावं, तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी हा भगवान गोपाळ कृष्ण आपल्याला सांगतो. आणि व्यासमुनी सांगतात, असा भगवान गोपाळ कृष्ण आहे ना. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची या कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवाच्या घरी तेच उपाशी होते. कोण? पांडवांना काय सुख होतं वनात गेल्यावर. आता वनातच जायचे दिवस आले, सरकारनं काय काळजीच नाही. म्हणजे अर्थ वेगळा काढू नका, वनात जाणे, पण वन तर शिल्लक कुठं आहेत? बाबडी सुद्धा शिल्लक राहिली नाहीत गाव पातळीवर. अजून तरी मी म्हणतो कमीत कमी युद्ध थांबावं, हे खरं परमेश्वराला विनंती राहील. का जीवनामध्ये जरी काय सगळ्या सृष्टीचा त्याग झाला, पूर्वीच्या काळी महाभारतात युद्ध होत होती, पण विलास महाराज त्याचं पुण्य असं होतं की त्या युद्धामध्ये पृथ्वीचा कधी धगा नव्हता. पूर्वीच्या राजे महाराजांची युद्ध बरी होती, त्याच्यामुळं जास्त त्रास पृथ्वीला नव्हता. ह्या आताची युद्ध एवढी खतरनाक आहेत, जर पृथ्वीवर एखादा अणुबॉम्ब पडला तर कमीत कमी पुढच्या 5-25 पिढ्या तिथं काही उगवत नाही. इतकी बिकट अवस्था, एवढी खतरनाक शस्त्र आहे. भगवान गोपाळ कृष्ण त्या काळामध्ये दृष्ट विचाराचा रास केला, दुष्ट प्रवृत्तीचा रास केला. आताच्या काळामध्ये आपण तसं जगावं की देव आपल्या मागं पुढं थांबला पाहिजे. हा खरंच आनंद आहे. म्हणून देवाच्या संगतीमध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर अगोदर भगवान गोपाळ कृष्ण शेवट लगेच मिळत नाहीत. त्यासाठी अगोदर देवा पुढं थांबलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाच्या चिंतनात आनंद प्राप्त केला पाहिजे. आणि शेवटला ज्ञानोबेश्वर महाराज सांगतात तसं भगवान गोपाळ कृष्ण आपल्या घरी सुद्धा येऊ उठत असेल तर तशी आपली भक्ती पाहिजे. ज्ञानेश्वर मावली. तुकाराम 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 झालेले कीर्तन सेवा मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या उपशे श्रोतेगण टाळकरी माळकरी कीर्तनासाठी उभे राहिलेले सगळे लहान मुलं आणि समोर माता भगिनी आणि पुरुष मंडळी सर्वांच्या चरनिका कीर्तनकारांना ते करायचं असतं. काय समजा एखादा शब्द चुकून वाकून गेला, परवाच एका कीर्तनकाराला फटकं पडलीत. वाईट अवस्था आहे कीर्तनकारांच्या सध्या. तरी अजून कुठल्या कीर्तनकारांना आवाज उठवला त्याही पेक्षा वाईट आहे. एखाद्या कीर्तनकारांना फटके पडल्यानंतर कमीत कमी भावबंदकीने तर उभं राहिलं पाहिजे का नको? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात काळा दिवस तो आहे की महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला जर जमाव जाऊन तिथं मारत असेल तर माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी महाराष्ट्रातल्या काळ्या दगड्या म्हणजे काळा दिवस तो आहे. का दिवस चांगला आहे काय? हा, रात्रंदिवस 2 तास ज्या वेळेला एखादा कीर्तनकार कीर्तन करतो त्यावेळेला त्यांना काय नक्की म्हणायचं असतं ते समजून घेण्याची तेवढी आकलन क्षमता ते श्रोत्यांच्याकडे असावी लागते. उगीच उठल्या सुटलंही आपलं एखाद्याला फटके पडायचे चुकीच आहे महाराज. त्यामुळं ह्या घटनेचा मी ह्या कीर्तनाच्या व्यासपीठावरून उघड निषेध करतो.
कारण की कीर्तनामध्येच त्याचा निषेध का करणं गरजेचं त्या पर्वतीचा कायद्यानं देवेंद्र भाऊ त्यांना सजा द्यायला पाहिजे. खरं की आतापर्यंत ती मुलं अटकत व्हायला पाहिजे ज्यांनी काही अन्याय केला असेल त्यांच्यावर. पण कीर्तनाची मानमर्यादा करत असताना कीर्तन हे नारदाची गादी आहे आणि इथं उभा राहणारा हा नारद भक्ती संपला. विठाल जय जय विठाल